वळत पुढच्या बातमीकडे। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये 5 टीएमसी पाणी शिल्लक आहे। पुणेकरांना 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच हा पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे। त्यामुळे जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पानशेत, वरसगाव, टेमघर या सगळ्या धरणांमधून पाणी पुरवठा करण्यात येतोय। खडकवासला प्रकल्पामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला 7 टीएमसी पाणी साठा होता। आपण पाहू शकतो या दोन्ही दृश्यांमधून पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। तिकडे नंदुरबारच्या नवापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी धरणातला पाणी साठा घटत चाललाय, त्यामुळे तीव्र पाणी टंचाई या सगळीकडे निर्माण झालेली आहे। पुण्यामध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला 7 टीएमसी पाणी साठा होता, आता मात्र केवळ 5 टीएमसी इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळे तीव्र पाणी टंचाईचा सामना आता पुणेकरांना करावा लागू शकतोय। लवकरात लवकर पाऊस न झाल्यास या ठिकाणी पाणी टंचाईची ही टांगती तलवार सध्या पुणेकरांवर आहे। तर तिकडे नंदुरबारमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। नंदुरबारच्या नवापूरमध्ये भीषण पाणी टंचाई सध्या निर्माण झाली आहे। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून पाण्याचा एकही थेंब उपलब्ध होत नसल्यामुळे या सगळ्याच महिला इथे आक्रमक झालेल्या आहेत। प्रशासनाला पाण्याची व्यथा समजावी म्हणून या महिलांनी चक्क तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढलाय। तर सीमा भागातील महाराष्ट्रातील महिलांना 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करून गुजरातमधून चक्क पाणी आणावं लागतंय आणि त्याचमुळे त्यांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। आपण पाहू शकतोय पिण्याच्या पाण्यासाठी नंदुरबारच्या नागरिकांना वणवण भटकावं लागतंय। सगळीकडे हीच परिस्थिती आहे। अगदी हंडाभर पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावं लागतंय। पुणेमध्ये, नंदुरबारमध्ये सध्या हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। धरणात केवळ 5 टीएमसी इतकाच पाणीसाठा पुण्यामध्ये शिल्लक आहेत आणि तिकडे नंदुरबारमध्ये महिलांना चक्क गुजरातमधून पाणी आणावं लागतंय।